जय महाराष्ट्र, जय हिंद, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मागच्या जो आपला पार्ट 7 होता मित्रांनो, त्यात मी गोष्ट क्लिअर केली मंत्रयुद्ध म्हणजे काय आणि मंत्रयुद्ध बऱ्याचपैकी सुरू झालं आपलं राईट. आता आपण ह्या लेवलला येऊन पोहोचलो की कृष्णाजी भास्कर तिकडे सदरेवरती आलेत. अफजल खानाचं लेटर वाचून त्याचं त्यांना उत्तर दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज ऑब्व्हियसली त्यांच्या मूळ सद्यांच्या बरोबर बसून. आजचा व्हिडिओ असा असणार आहे की आता ते म्हणतात आमच्या हेजीबाना म्हणजे आमच्या वकिलांना म्हणजे पंतोजीतो काकांना तुम्ही घेऊन जा, खानाच्या छावणीत तुम्ही घेऊन जा, कारण का तुम्ही त्यांच्या वकील आहात. कारण का आता छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आता लेटर देतील ते ना ऑब्व्हियसली. त्यानंतर मग काय झालं की फक्त एवढ्यावरच कोणी थांबलं नाही आहे. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी कृष्णाजी भास्कर ह्यांना मानाची लुगडी दिली, अफजल खानालाही मानाची लुगडी दिली. कसं असतं ना की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलतोय. सदैव सावध असण्याचा अर्थ एकदा परत मी तुम्हाला क्लिअर सांगतो. रामदास स्वामी तो होते जे लिहून ठेवले त्याचाच अर्थ मी तुम्हाला क्लिअर करतो इकडे आज सर्वांना. ज्यावेळेला तुम्ही असं म्हणता आम्ही खूप घाबरतो, परंतु आम्ही खूप घाबरतो, असं ज्या वेळेला उत्तर छत्रपती शिवाजी महाराज कृष्णाजी भास्कर यांना देतात की बाबा मी खानाला खूप घाबरतो, खान साहेब तर आम्हाला काकांसारखेच आहेत वगैरे, पण जेव्हा तुम्ही असं उत्तर देता त्यावेळेला समोरच्याला वाटलं पाहिजे की तुम्ही घाबरलात. ते कपडे बिपडे देणे हे एक फॉर्मॅलिटी तर आहेच, पण ह्याच्यामध्ये मी का म्हणतो की ते घाबरण्यामध्ये सुद्धा ती गोष्ट थोडीशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिली. मी का म्हणतो ते ऐका, कारण का अफजल खान ज्या वेळेला विजापूरहून वाईट आला आणि ज्या वेळेला त्याचा वकील किंवा त्याचा हेजीब कृष्णाजी भास्कर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले त्यावेळेला खानाने काही लुगडी बिगडी काही एक दिली नाही. ॲरोगंट, ओव्हर कॉन्फिडन्स, धर्मवेडा. आणि मी याला काय मानतच नाही, मी याला काही देणार नाही. बट त्यावेळेस तो जावेचा पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंडर होता. सो ॲज पर दी राजकारण किंवा ॲज पर दी स्ट्रॅटेजी तुम्ही त्यांना काहीतरी द्यायला हवं होतं मला, पण नाही दिलं. पण ह्यातूनच मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची सायकोलॉजी सुद्धा किती स्ट्रॉंग असेल. त्यातूनही त्यांनी ओळखलं की अफजल खान हा माझ्या बऱ्यावर नाहीच आहे. तो बरे काही म्हणतो की बाबा मला तह करायचं आहे, तुम्ही या आणि हे सगळं तुम्ही आमच्या हवाले करा, तळ कोकण वगैरे, पण प्रॅक्टिकली ते जे म्हणतो ते आहे का, तर त्याच्या कृतीतून तुला छत्रपती शिवाजी महाराजांना दिसलं की ते नाही आहे. हे राजे छत्रपती शिवाजी महाराज अप्रतिम राजा. मला वाटत नाही की ह्याच्या आधी असं कधी राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी असे कोणते राजे झाले असतील आणि 1680च्या नंतर ते आत्तापर्यंत असा कोणता राजा झाला असेल. ऑसम राजा माझा ऑलवेज. सदैव सावध असण्याचा एक उल्लेख मला नेक्स्ट टाइम करायचा आहे. मी आता कळणार नाही बिकॉज मला व्हिडिओ लहान ठेवायचा आहे, पण तो एक उल्लेख मी तुम्हाला सांगेन. कसं असतं ना की आय विल नॉट से मायसेल्फ एज अ रिसर्चर, पण मला वाचायला खूप आवडतो आणि एस्पेशली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मला वाचायला खूप आवडतो. खूप म्हणजे खूपच आवडतो. म्हणजे ते माझ्या हॉबीपेक्षाही मोठी हॉबी कोणती असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत राहणार सदैव आणि वेगवेगळ्या सोर्सेसमधून वाचत राहणार, फक्त एकच सोर्समधून नाही. अवांतर असं की ती बखर आहे ना, ती छोटी बखर आहे, मोऱ्यांची छोटी बखर, नंतर कान्होजी जेतेंची शकावली आहे, हे सगळं मी वाचलेलं आहे. सो आय एम टेलिंग यू, पत्रसंग्रहात पुस्तकं मिळतात, ती सुद्धा तुम्ही वाचा, ती सुद्धा मी वाचलेली आहेत. हे सगळं तुम्हाला केलं पाहिजे तर तुम्हाला समजेल इंडियात छत्रपती शिवाजी महाराज काय होते. सो नाव आजचा जो टॉपिक आहे तो असणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला कृष्णाजी भास्कर सांगितलं की आमचे हिजीब तुमच्यावर येतील, त्यांना मानाची लुगडी दिली, सर्व काही दिलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते इन्स्ट्रक्शन्स दिले होते पंतोजी गोपीनाथ बोकील किंवा पंतोजी काका ह्यांना की त्याच्यानंतर ह्या वॉरचं रुख कम्प्लिटली आपल्याकडे वळलं आणि कसा काय तो जावळीमध्ये यायला तो बेकार माणूस तयार झाला. सो हे अत्यंत महत्त्वाचं, म्हणून आजचा पार्टमध्ये फक्त एकच कन्व्हर्सेशन मी तुम्हाला सांगतो, मी वाचून दाखवतो ते कन्व्हर्सेशन, प्लीज ऐका, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. लेट्स स्टार्ट. सो छत्रपती शिवाजी महाराज पंतोजी तो काकांना म्हणतात, काका, खानाची भेट घेऊन बोलीचाली करणे, खानास क्रिया शपथ मागणे, खान तुमच्यापाशी शपथ मागेल तरी देणे, अनुमान न करणे, कोणतीही गोष्ट द्या, विचार करू नका, पटकन देऊन टाका, हर प्रकारे खानास जावळीत घेऊन येणे, काहीही करा, कोणतीही शपथ द्या, कोणतीही वचने द्या, पण कोणत्याही प्रकारे म्हणजे काहीही करून कोणत्याही प्रकारे खानास घेऊन या. पुढचं ऐका, ह्याखेरीस खानाच्या सैन्यामध्ये युक्ती प्रयुक्तीने ज्या प्रकारे शोध मनास आणावायचा त्या प्रकारे आणणे,
म्हणजे त्यांचे जे काय चालू आहे, त्यांची जी सेना आहे त्याच्यामध्ये काय चालू आहे ते सुद्धा ओळखणे. त्यानंतर खानाचे चित्त आमचे बऱ्यावरी की वाईटावरी आहे याचा शोध करणे. हे एवढे इन्स्ट्रक्शन्सच काफी होतं, बिकॉज पंताजी गोपीनाथ बोकील हा अत्यंत हुशार माणूस, अप्रतिम माणूस, ज्यांनी एवढ्या मोठ्या जो फुगारा जो होता, सगळ्याचाच फुगारा, आत्मविश्वासाचा फुगारा, धर्मवेडाचा फुगारा, मी म्हणजे कोणतरी मोठा याचा फुगारा, याला नमवून आपल्याला हव्या त्या टेरमांना आणणं हे पंतोजीतो काकांनी केलेलं काम आहे, अप्रतिम काम आहे. ठीक आहे. ह्या प्रकारे हे इन्स्ट्रक्शन्स होत. मी हवं तर एकदा परत तुम्हाला वाचून दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय इन्स्ट्रक्शन दिली या पंतोजीतो काकांना ज्या वेळेला ते जावळीमध्ये जायला निघाले, वाईला जायला निघाले खानाला भेटला, ते हे इन्स्ट्रक्शन दिल्या. काका, खानाची भेट घेऊन बोलीचाली करणे, खानास क्रिया शपथ मागणे, खान तुमच्यापाशी शपथ मागेल तरी देणे, अनुमान न करणे, कोणतीही गोष्ट द्या, विचार करू नका, पटकन देऊन टाका, हर प्रकारे खाना जावळीत घेऊन येणे, काहीही करा, कोणतीही शपथ द्या, कोणतीही वचने द्या, पण कोणत्याही प्रकारे खानास घेऊन या. ह्याखेरीज खानाच्या सैन्यामध्ये युक्ती प्रयुक्तीने ज्या प्रकारे शोध मनास आणावयाचा त्या प्रकारे आणणे, खानाचे चित्त आमच्या बऱ्यावरी की वाईटावरी याचा शोध करणे. दिस आर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय CSM, गिवन बाय छत्रपती शिवाजी महाराज टू पंतोजी गोपीनाथ बोकील. आता मी थोडंसं पुढे येतो. हे सगळे इन्स्ट्रक्शन देऊन आपण लोक निघालो. आता कृष्णाजी भास्कर आणि पंताजी बोकील किंवा पंतोजीतो काका निघाले आणि पंतोजीतो काका उतरले वाईच्या खोऱ्यात. तर वाईच्या खोऱ्यामध्ये आल्यानंतर तिकडे काय झालं, तर तिकडे त्यांनी, मी आधी पण सांगितलं होतं, हे लोक कसे असे सगळं लवाजमा घेऊन चालतात. लवाजमा म्हणजे काय हे मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो. लवाजमा म्हणजे काय, लवाजमा म्हणजे तिकडे काय काय होतं ह्याचाही उल्लेख आलेला आहे. ह्याची आधी एक गोष्ट आणखीन क्लिअर करतो. कृष्णाजी भास्कर या पूर्ण मंत्रयुद्धामध्ये कृष्णाजी भास्कर म्हणजे खानाचा वकील फक्त एकदा प्रतापगडावरती आलेला आहे. कृष्णाजी भास्कर फक्त प्रतापगडावरती एकदा आलेला आहे आणि आमचे पंतोजीतो काका वाईला 2 वेळा गेलेले आहेत. इंटरेस्टिंग, का गेले ते पुढे येतील. आता ऐका तिकडे त्यांनी काय काय पाहिलं. लेट्स मूव्ह फर्दर. ते जिकडे बघतात, सभासद बकऱ्यामधला जे जे उल्लेख आला तो मी तुम्हाला वाचून दाखवतो, काही नाव होणार नाही. खानाची छावणी भरगच्च भरली होती, सगळ्या गोष्टी तिकडे होत्या, खायची ऐश होती, सराफी माल भरपूर तिकडे होता, मोठमोठे हिऱ्यामोत्यांचे व्यापारी तिकडे आले होते, मोठमोठे व्यापारी तिकडे संदुका घेऊन तिकडे आले होते, बाजार बुणगे भरपूर होते. हे उल्लेख आहे सभासद बकरीमध्ये. हे सगळं तिकडे होतं. खानाची छावणी भरगच्च भरली होती, सगळ्या गोष्टी तिकडे होत्या, खायची ऐश होती, सराफी माल तिकडे होता, मोठमोठे हिऱ्या मोत्यांचे व्यापारी तिकडे आले होते, संदुका घेऊन तिकडे आले होते, बाजार बुणगे सगळे तिकडे होते. दॅट्स इट. पार्ट 8 आता आपण इकडे संबोधलं. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.